नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा ITS शिर्डी. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मिलिंग मशीन या लेसनच्या अनुषंगाने आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत, अर्थात MCQ. आपण या ज्ञानेश्वर चिखले चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. थिअरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहण्याचा आनंद लुटा. या मिलिंग मशीनच्या अनुषंगाने पहिला MCQ. टब आर्बर टाइप A is used for mounting A. plain milling cutter, B. face milling cutter, C. side and face milling cutter, D. shell and mill. तर टब आर्बर A is used for mounting, D पर्याय shell and mill cutter. A टाइप आर्बरचा उपयोग शेल एंड मिल कटर पकडण्याकरता होतो. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज युज्ड फॉर होल्डिंग एन मिल. एन मिलला होल्ड करण्याकरता खालीपैकी कोणत्या ऍक्सेसरीचा वापर करतात? त्यामध्ये A. कॉलेट चक, B. ड्रॉईंग बार, C. बोरिंग हेड, D. स्टब आर्बर. तर उत्तर आहे A. कॉलेट चक. एन मिलला पकडण्याकरता कॉलेट चकचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज युज्ड फॉर होल्डिंग द कटर होल्डर इन द स्पिंडल nose of the milling machine. Which one of the following is used for holding the cutter holder in the machine spindle nose of the milling machine? त्यामध्ये कटर होल्डर करण्याकरता मिलिंग मशीनच्या स्पिंडल मध्ये कशाचा वापर करतात? त्यामध्ये A. कॉलेट, B. ड्रॉईंग बार, C. टी बोल्ट, D. बोरिंग बार. तर उत्तर आहे ड्रॉ इन बार. तर जे काही कटर होल्डर असतं त्याला पाठीमागच्या बाजूला थ्रेड पाडलेले असतात आणि या ड्रॉ इन बार म्हणजे अर्थातच ड्रॉ बोल्टच्या सहाय्याने तो होल्डर मिलिंग मशीनच्या स्पिंडल मध्ये पकडला जातो. उत्तर B. ड्रॉ इन बार. पुढचा प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग इज द डिझायर प्रॉपर्टी ऑफ मिलिंग कटर. मिलिंग कटरची प्रॉपर्टी गुणधर्म त्यामध्ये A. हार्डनेस, B. टफनेस, C. रेजिस्टंट टू वेअर, D. ऑल ऑफ द अबव. हे सर्व ऑल ऑफ द अबव हे मिलिंग कटरचे गुणधर्म आहेत. हार्डनिंग, टफनेस, रेजिस्टंट टू वेअर. म्हणून उत्तर आहे D. ऑल ऑफ द अबव. पुढचा प्रश्न, फॉर मिलिंग ए वर्कपीस which one of the following properties is most important for selection of cutting speed. मिलिंग मशीन वर काम करत असताना सिलेक्शन ऑफ कटिंग स्पीडच्या बाबतीत मोस्ट इम्पॉर्टंट सिलेक्शन कटिंग स्पीड प्रॉपर्टी कोणती आहे? त्यामध्ये A. सॉफ्टनेस ऑफ मटेरियल टू बी मशीन्ड, B. हार्डनेस ऑफ मटेरियल टू बी मशीन्ड, C. टफनेस ऑफ मटेरियल टू बी मशीन्ड, D. ब्रिटलनेस ऑफ मटेरियल टू बी मशीन्ड. उत्तर आहे B. हार्डनेस ऑफ मटेरियल टू बी मशीन्ड. मटेरियलचा हार्डनेस, मशीनिंग करणाऱ्या मटेरियलचा हार्डनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट सिलेक्शन ऑफ कटिंग स्पीड साठी महत्वाचा फॅक्टर. पुढचा प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट वाक्य करेक्ट आहे, बरोबर आहे? A. ब्रेज्ड टिप कटर्स आर कॉस्टली, B. ब्रेज्ड टिप कटर्स कॅनॉट बी रिकंडिशन्ड, B. झाल्यानंतर C. ब्रेज्ड टिप कटर्स आर युज्ड ओनली फॉर machining high tensile strain steel job, D. ब्रेज्ड टिप कटर्स आर used only for machining low tensile strain. उत्तर आहे which among the following statement is correct. The braided tip cutters are used only for machining low tensile strain material करण्याकरता, लो टेन्साइल स्ट्रेन मटेरियल मशीनिंग करण्याकरता केला जातो. पुढचा प्रश्न, टू ऑब्टेन गुड सरफेस द आयडियल मशीनिंग अलाउन्स फॉर फिनिश मिलिंग वुड बी A. 0.1 mm, B. 0.2 mm, C. 0.5 mm, D. 0.8 mm. 0.8 mm. पर्याय उत्तर C. 0.5.
To obtain good surface, the ideal machining allowance for finish milling would be 0.5 mm. Which one of the following is not important in rough milling operation? Rough milling operation मध्ये खालीलपैकी काय महत्वाचे नसते? Not important. A. Quality of surface finish. B. Rigidity of machine. C. Depth of cut. D. Rigidity of workpiece. उत्तर आहे A. Quality of surface finish. पुढचा प्रश्न, which among the following is not correct? खालीलपैकी कोणतं करेक्ट स्टेटमेंट नाही? त्यामध्ये ए, while using helical milling cutter only one teeth are locked at a time. B, helical milling cutter does not produce chatter. C, helical plane milling cutter has an angle of 45 to over 60 degree. D, पर्याय प्लेन मिलिंग कटर्स आर ऑल्सो कॉल्ड एज स्लॅब मिलिंग कटर. तर नॉट करेक्ट खालीलपैकी वाक्य. त्यामध्ये ए उत्तर, while using helical milling cutter only one tooth is locked at a time. असं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, which among the following is the purpose of finish milling? फिनिश मिलिंगचा पर्पज, उद्देश. त्यामध्ये ए, टू ब्रिंग द वर्कपीस टू रिक्वायर्ड डायमेन्शन. टू ब्रिंग द वर्कपीस टू रिक्वायर्ड डायमेन्शन. बी, टू ब्रिंग द वर्कपीस टू रिक्वायर्ड सरफेस फिनिश. सी, ए अँड बी बोथ. डी, नायदर ए नॉर बी. तर which among the following is the purpose of finish milling? तर ए आणि बी हे दोन्ही पर्याय त्याचे उत्तर आहे, म्हणून सी पर्याय ए अँड बी बोथ. ब्रिंग द वर्कपीस टू रिक्वायर्ड डायमेन्शन, टू ब्रिंग द वर्कपीस टू रिक्वायर्ड सरफेस फिनिश. डायमेन्शन आणि सरफेस फिनिश मिळवण्याकरता फिनिश सरफेसचा उद्देश असतो. पुढचा प्रश्न आहे, इन रफ मिलिंग हेवी फीड अँड डेप्थ ऑफ कट डिपेंड अपॉन द. रफ मिलिंग हेवी फीड अँड डेप्थ ऑफ कट डिपेंड अपॉन द. ए, रिजिडिटी ऑफ वर्कपीस. बी, रिजिडिटी ऑफ मशीन. सी, रिजिडिटी ऑफ ऑपरेटर. डी, ए अँड बी बोथ. इन रफ मिलिंग मध्ये डेप्थ ऑफ कट कशावर अवलंबून असतो? त्यामध्ये पर्याय डी आहे उत्तर, ए अँड बी बोथ. आता ए काय आहे? रिजिडिटी ऑफ वर्कपीस. बी, रिजिडिटी ऑफ मशीन. मशीनची मजबूती आणि वर्कपीसची मजबूती. तर अशा प्रकारे याचं उत्तर पर्याय डी होतं. पुढचा प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट? त्यामध्ये ए, एन मिल कटर्स आर कटिंग टीथ ऑन इट्स एंड ओनली. बी, एन मिल कटर्स हॅव ओनली स्ट्रेट शँक. बी, त्याच्यानंतर सी, एन मिल कटर्स हॅविंग टू फ्लूट्स आर नोन ॲज स्लॉट ड्रिल. डी, एन मिल कटर्स अँड पॅरलल शँक रिमर आर सेम. तर विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? त्याच्यामध्ये उत्तर आहे सी, एन मिल कटर्स हॅविंग टू फ्लूट्स आर नोन ॲज स्लॉट ड्रिल. हे स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इन रिस्पेक्ट टू स्ट्रॅडल मिलिंग इज नॉट करेक्ट? स्ट्रॅडल मिलिंगशी संबंधित खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर नाही? त्यामध्ये ए, कटर आर युज्ड इन पेअर to machine two opposite sides of the job at the same time. B, the cutter used for the operation should be kept in match pair. C, different diameter cutters are used depending upon the profile of the job. D, since the diameter of cutter is the same, the peripheral speed will be the same. तर नॉट करेक्ट उत्तर आहे पर्याय सी, डिफरंट डायमीटर कटर आर युज्ड डिपेंडिंग अपॉन द प्रोफाइल ऑफ द जॉब. पुढचा प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही? बर ऑन द arbor taper causes eccentric turning of cutter. B, play in the spindle bearing
of a milling machine give rough finish to the machined surface. T-slots are provided on the milling machine table for clamping a workpiece or over-folding device. D. Machine wise is used to hold workpiece directly on the milling machine table. Not correct. Which one of the following statement is not correct? The machine wise used to hold workpiece directly on a milling machine table. असं त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न. A milling cutter should have three main properties. Milling cutter चे तीन main properties. Which one of the following is correct? त्यामध्ये A. Hardness, toughness and resistant to wear. B. Hardness, brittleness and resistant to wear. Brittleness आहे इथं, त्यामुळे चुकीचं आहे. The hardness, softness and resistant to wear. D. Hardness, flexible and resistant to wear. तर त्याचं उत्तर आहे milling cutter should have three main properties: hardness, toughness आणि resistant to wear. हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. Milling cutter are manufactured generally from two materials to give them the required hardness and toughness. Which one of the following is used for this purpose? Milling cutter are manufactured generally from two materials give them required hardness and toughness. Which one of the following is used for this purpose? A. Cast iron and plastic. B. High speed steel carbide. C. My steel and stainless steel. D. Carbon steel and nickel steel. तर उत्तर आहे बी. हाय स्पीड स्टील कार्बाइड. असं स्वल्पराम म्हणू आपण त्या ठिकाणी. टू मटेरियल्स आहेत, हाय स्पीड स्टील आणि कार्बाइड. पुढचा प्रश्न. विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? जनरली स्लिटिंग सॉ इज की with the arbor. B. Slitting saw are used with normal speed and feed like other cutters. C. In a 45 single angle cutter, 45 is the angle between the axis of the cutter and the slant cutting edge. D. Dovetail guide wedge can be milled by using shank type single angle cutter. Which is the statement is correct? Uttar है D. Dovetail guide wedge can be milled by using shank type single angle cutter. पुढचा प्रश्न. Which among the following statement is not correct? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट वाक्य बरोबर नाही? त्यामध्ये A. Convex milling cutter is used for milling concave surface. B. The profile of form milling cutter changes after resharpening its face. C. A corner rounding cutter may have teeth either on the side or both sides. D. Convex milling cutter is used for producing concave surface. Not correct. वाक्य करेक्ट नाही. त्यामध्ये कॉन्केव मिलिंग कटर इज युज्ड फॉर प्रोड्युसिंग कॉन्केव सरफेस. कॉन्केव मिलिंगचा उपयोग हा कॉन्केव सरफेस. तर कॉन्केवचा कॉन्केवच्या ऐवजी कॉन्व्हेक्स पाहिलं होतं मी बरोबर आला असतं. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. तर हे चुकीचं वाक्य आहे. पुढचा प्रश्न. पॅरलल शँक एंड मिल इज माउंटेड इन द स्प्रिंग कॉलेट. The inside diameter of collet should be parallel shank and mill mounted in spring collet. The inside diameter of the colletचा inside diameter कशाच्या बरोबर असतो? त्यामध्ये A. less than the diameter of parallel shank. B. more than the diameter of parallel shank. C. equal to the diameter of parallel shank. D. equal to the size of cutter. उत्तर आहे equal diameter of parallel shank. पॅरलल शँकच्या डायमीटर बरोबर हा कॉलेटचा डायमीटर असायला हवा. उत्तर आहे सी. इक्वल टू द डायमीटर
ऑफ पॅरल शँक. पुढचा प्रश्न, ए ग्रूव इज टू बी milled in a EMS workpiece by using 10 mm diameter end mill cutter rotating at 350 rpm. The cutter speed should be, कटरचं स्पीड किती असावं त्याकरता ए 10.55 मीटर पर मिनिट, बी 11 मीटर पर मिनिट, सी 21.10 मीटर पर मिनिट, डी 22.00 मीटर पर मिनिट. तर कटिंग स्पीड साठी सूत्र आहे व्ही बरोबर कटिंग स्पीड कंसात व्ही बरोबर पाय डी एन भागिले 1000. या सूत्रात किमती टाकल्यानंतर उत्तर येईल बी 11 मीटर पर मिनिट. पुढचा प्रश्न आहे, ए स्लॉट टू बी मिल विथ ए 16 mm स्लॉट मिल कटर इट कटिंग स्पीड 20 मीटर पर मिनिट. द आरपीएम ऑफ मशीन शुड बी. तर 16 mm स्लॉट मिलिंग करायचं आहे, कटिंग स्पीड 20 मीटर पर मिनिट आहे. तर आपल्याला आरपीएम काढायला विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये ए 397.90, बी 198.90, सी 99.50, डी 795.77. आता आपले उत्तर सोडवताना कटिंग स्पीड व्ही बरोबर पाय डी एन भागिले 1000 या सूत्रामध्ये फिरवून आपल्याला आरपीएम साठी सूत्र तयार करायचे. त्यामध्ये एन बरोबर व्ही म्हणजे कटिंग स्पीड गुणिले 1000 भागिले पाय डी या सूत्रात किंमत घालून आपल्याला उत्तर येईल 397.90. पुढचा प्रश्न, गॅंग मिलिंग ऑपरेशन इज युजली परफॉर्म व्हेन. गॅंग मिलिंग ऑपरेशन परफॉर्म व्हेन केव्हा केलं जातं? ए सिंगल पीस इज टू बी मिल्ड, बी डुप्लिकेट piece part are to be milled in mass production. Duplicate piece part are to be milled in mass production. हे त्याचं उत्तर आहे. शी repair work is to be done. D none of the above. The gang milling operation usually performed when the duplicate piece are to be milled in mass production. मध्ये डुप्लिकेट पार्ट तयार करताना गॅंग मिलिंग ऑपरेशनचा वापर अवलंब केला जातो. पुढचा प्रश्न, which one of the following is the reason for built up edge on the cutting edge on the milling cutter? त्यामध्ये ए rake angle is less, b material of the job is ductile, material of the job is ductile, c either a or b, d neither a nor b. उत्तर आहे c either a or b. ए किंवा बी असू शकतं, म्हणून पर्याय तर सी बरोबर आहे. पुढचं, ॲज कम्पेअर्ड टू ए फिनिश मिलिंग कटर, ए रफ मिलिंग कटर ऑफ द सेम डायमीटर विल हॅव. आता रफ आणि फिनिश मिलिंगला दोन कटर आहे, त्याच्यातली तुलना केली असता ए लेस नंबर ऑफ टीथ, बी मोर नंबर ऑफ टीथ, सी सेम नंबर ऑफ टीथ, डी आयदर बी or C. So as compared finish milling cutter, a rough milling cutter of the same diameter will be. So as compared to finish milling cutter, a rough milling cutter of the same diameter will have less number of teeth. हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, the round portion of the chip face on a milling cutter is called. The elements of plain milling cutter च्या अनुषंगाने माहिती पाहत असताना the round portion of the chip face on a milling cutter is called as. त्याला म्हणतात फिलेट. उत्तर फिलेट आहे. रेडियस असते खोलीच्या ठिकाणची तळाची, त्याला फिलेट म्हटलं जातं. पर्याय होता ए राऊंड एज, बी कॉर्नर स्लॉट, सी फिलेट, डी रेडियस. तर राऊंड पोर्शन ऑफ द चिप फेस ऑन मिलिंग कटर इज कॉल्ड फिलेट असं त्याचं उत्तर होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण या 3 नंबरच्या मिलिंग मशीनच्या संदर्भातल्या व्हिडिओच्या अनुषंगाने ही माहिती पाहिली. त्यामध्ये आपण हे प्रश्न पाहिले. तर हा
चॅनल आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.